नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे पी-एम किसानच्या हप्त्याची. अखेर राज्य सरकारकडून व केंद्र सरकारकडून यांच्या माध्यमातून जे आपल्याला 4 महिन्याला ₹2,000 शेतकऱ्यांना दिले जातात, त्यामधील जे महत्त्वपूर्ण पी-एम किसानचे ₹2,000 आहेत, ते ₹2,000 शनिवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ते 3 तारखेला जमा होणार आहेत. कारण आता एफ-टी-ओ पण जनरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण ज्यांचं एफ-टी-ओ जनरेट होईल त्यांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतो आणि त्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. त्यामुळं हे एफ-टी-ओ बँकेकडे उद्या वर्ग केले जातील व शनिवारी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष ₹2,000 जमा व्हायला सुरुवात होईल. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारकडून वेळोवेळी टायमाला प्रत्येक वेळेला केंद्र सरकारकडून ₹2,000 हप्ता दिला जातो. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून जो दिले जाणारे ₹2,000 नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे, तो हप्ता वेळेवर का मिळत नाही, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनाच अपेक्षा आहे की नमोचा हप्ता याबरोबर येईल का? तर शेतकरी मित्रांनो, अपेक्षा होती. कारण जर केंद्र सरकारच्या माध्यमातून जर नमोचा हप्ता हा 30 तारखेच्या पिरियडमध्ये पडेल किंवा जूनच्या एंडिंगमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर हे ₹2,000 हप्ता जमा होईल अशी अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारची एक आनंदाची अपडेट लवकरच आली. त्यामुळं तो हप्ता डायरेक्ट 20 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यामुळं 30 तारखेपर्यंत जर त्या गोष्टीची पूर्तता झाली असती तर राज्य शासनाला एखाद्या वेळेस अधिवेशनामध्ये दबाव वाढला असता. कारण 22 तारखेला हे राज्य शासनाचं, आपल्या सरकार महाराष्ट्र शासनाचं हे पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि पावसाळी अधिवेशनात एखाद्या वेळेस याबाबत निर्णय घेतला जाऊ शकला असता व नमोचाही हप्ता ह्याच्यामध्ये मिळू शकला असता. परंतु राज्य सरकारची सध्याची परिस्थिती जर पाहिली गेली शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत नमो शेतकरी योजनेचा हप्ता लागलीच देईल असं वाटत नाही. कारण 8वा हप्ता मिळालेला 9वा हप्ता जो एक शिल्लक हप्ता आहे, तो आपला हप्ता राज्य शासनाकडे ओव्हर आहे, जास्त आहे. तो हप्ता शिल्लक असतानाही राज्य शासनाकडून तो हप्ता देणं गरजेचं होतं. परंतु राज्य सरकार याबाबत दिलगीर दिसत नाही आहे. कारण राज्य सरकारला जर हप्ता द्यायचाच असला असता तर या पी-एम किसानच्या हप्त्याबरोबरच राज्य सरकारने हा हप्ता दिला असता. परंतु सध्या तरी राज्य सरकारच्या माध्यमातून हा हप्ता काढला जाऊ शकेल असं वाटत नाही आहे. त्यामुळं उद्याच्या शनिवारी सर्वांना पी-एम किसानचे ₹2,000 पडतील. परंतु तो हप्ता पडल्यानंतर तर राज्य सरकार सिरियसली होऊन हप्ता काढेल का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण खूप दिवसापासून नमो शेतकरी योजनेचा एक हप्ता राज्य सरकारवर पेंडिंग असल्यामुळं हा हप्ता राज्य सरकारने शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्याची परिस्थिती सध्या जर पाहिली, एकतर विमा नाही, अनुदान नाही आणि त्यामध्येच आता सध्या जो एल निनोच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारं भांडवल आहे, त्यासाठी ही एक महत्त्वाची मदत ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यातून होऊ शकते. त्यामुळे जरी पी-एम किसानचा हप्ता आता पडला गेला तर पुढील काही दिवसामध्ये तरी पेरणीच्या अगोदर म्हणा, जूनच्या अगोदर या सर्व पिरियडमध्ये जर हा हप्ता नमोचा आला तर एक मोठा आधार शेतकऱ्यांना होऊ शकतो. कारण सध्याची परिस्थिती शेतकऱ्याची पाहता, वाढता खर्च पाहता, या पिरियडमध्ये जरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला तर निश्चित एक शेतकऱ्यांना दिलासा होऊ शकतो. त्यामुळे नमोच्या पी-एम किसानच्या हप्त्याबरोबर नमोचाही हप्ता येईल का, अशा खूप जणांना अपेक्षा होत्या. परंतु शक्यता तर पूर्णपणे नाहीच. कारण राज्य सरकार याबाबत कुठल्याही प्रकारे सिरियसली नाही. त्यामुळं पी-एम किसानचा हप्ता हा शनिवारी दुपारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी आपल्याला वाटच पाहावी लागणार आहे. धन्यवाद मित्रांनो.